अरे बस ना आता व्हिडिओ सगळे तिकडे नको तिकडे जास्त तिकडे नको बोल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय सो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय सो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय सो. सिक्खापदं समादियामि साधु साधु साधु. हे गाईज आपल्या यूट्यूब चॅनल. तर काहीच आजचा ब्लॉग म्हणजे खूप इंटरेस्टिंग होणार आहे. आज आहे 13 एप्रिल आणि 13 एप्रिल आमच्या एरियामध्ये खूप भारी म्हणजे 13 एप्रिलच्या रात्री आपण हा ब्लॉग पूर्ण शूट होणार. 14 एप्रिलचा दुसरा ब्लॉग आहे. तर 13 एप्रिल बघा आमच्या एरियामध्ये कशी शूट होते कशी नाही आणि काय सांगू तुम्हाला. सो 14 एप्रिलच्या खूप शुभेच्छा तुम्हाला तुमच्या परिवाराला. आणि चला मग स्टार्ट करू आपला ब्लॉग. तर आता वाजले आहे दुपारच्या 1 वाजले आहे. आता थोड्या वेळातच आमच्या एरियामध्ये स्मारकजवळ रांगोळी काढणार आहे माझी मावशी. सो बघू तुम्हाला कसं वाटतं कसं नाही ब्लॉग. तर स्टार्ट करू आपला थोड्या वेळातच. चलो. सो गाईज तुम्हाला आता मी तर थोडं डेकोरेशन पण दाखवतो. ते बघा बघून घ्या. सो गाईज अजून पण खूप काय आहे ब्लॉगमध्ये तर तुम्हाला समजेल. मी आत्ताच तुम्हाला सांगितलं तर पुढचा ब्लॉग तुम्हाला समजणार नाही अजून काय काय आहे काय मजा करणार काय नाही. तर मी तुम्हाला हाफच सांगितलं आहे. हाफ नंतरला सांगणार आहे मी. तोपर्यंत ब्लॉग एन्जॉय करा. चलो. सो गाईज आता इथे फुल तयारी चालू झालेली आहे. मला दाखवतो सेटअप आता लागते आपल्या एरियामध्ये. तुम्हाला सेटअप पण दाखवतो. बिल आहे व्हॉट्सअपवर. आणि व्हाईट कपडा कुठे मिळाला माहिती का. व्हिडिओ सगळे तिकडे नको तिकडे जास्त तिकडे नको बोल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय सो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय सो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय सो. दादा भाई फुल स्ट्रगल बिगल सकाळपासून मेहनत करतोय भाई. इथे तिथे धावपळ काय बोलशील कसं वाटतं. बापाची जयंती आहे 134 हे याच्याबद्दल लावलं. उद्या आमच्या बापाची जयंती म्हणून आम्ही हा शैतान मागवलाय पुण्यावरून. हे बघतील सारे हलतील सारे. उद्या आमच्या बापाची जयंती आहे. जनावर पुण्यावरून मागवलं. आणि जनावर आमचे जनावर प्रमुख दादाराव तुरे जनावर विभाग यांना देण्यात आलाय. का जनावराला टोकायचं मारायचं. आणि भांडे बिंडे नाही पडले हा आता. कुठून काय इथे इथे केलंय. सूरज रेड्डी यांनी पहिलीच शैतानाबद्दल तक्रार केली आहे. म्हणजे आमचा पैसा वसूल होतोय हे तुमच्याही लक्षात आलं असेल. हे तक्रारदार सूरज रेड्डी.
कधी चालू कधी करणार आहे आता? अजून थोडा वेळ बाकी आहे. एप्रिल, आज 13 एप्रिल आहे. एकदम आनंदाचा दिवस आहे आमच्यासाठी. अजून काय बोलशील आपल्या ऑडियन्सला, काय बोलशील तू? ऑडियन्सला एवढंच सांगेल की मी लवकरात लवकर बाहेर निघाले सर्वांनी घरातून आणि आपली उपस्थिती दाखवावी बुद्धविहारात आणि आपल्या स्मारकच्या इथे. तर तुम्हाला मी थोड्याच वेळामध्ये भेटलो पण स्टेट होऊन, आणि आता वाजले अर्धा तास बाकी आहे. अर्धा तासात मी तुम्हाला भेटतो पण स्टेट होऊन, आणि ब्लॉग शेवटपर्यंत बघा. हो, जय भीम. शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयं गाईज आता आम्ही निघालो आहे माझ्या एरियामधून. आता आम्ही चाललो आहे घाटकोपरला. घाटकोपरवरून आम्ही चेंबूरला जाणार आहे, सिद्धार्थ कॉलनी. तर एन्जॉय करा पुन्हा ब्लॉग, आणि फुल ब्लॉग एंडपर्यंत बघा. अजून मजा येणार आहे. आता जशीपर्यंत मजा चालू होती अजून डबल मजा येणार आहे. तर ब्लॉग शेवटपर्यंत बघा. जसा ब्लॉग पुढे पुढे जात जाईल तशी मजा पण वाढत जाणार आहे. तर माझ्यासोबत कॅमेरामॅन साहिल पण आहे. जय भीम पब्लिक. A few moments later. सो गाईज, ब्लॉग जर आवडला असेल तर नक्की जाऊन कमेंटमध्ये जय भीम लिहा. आणि हा गाईज मी तुम्हाला बोललेलो मी चाललो सिद्धार्थ कॉलनीला. तर विषय असा झाला की आम्ही सिद्धार्थ कॉलनीला पोचलेलो तर तिथे ऑलमोस्ट सगळा कार्यक्रम एंड झालेला आणि क्राऊड पण एवढा होता. तर विषय असा झाला की ऑलमोस्ट सगळं संपलेलं. तर मी तुम्हाला काय दाखवू तिकडे, आणि जे आम्हाला जे म्हणजे तिथे सिद्धार्थ कॉलनीमध्ये डान्स करायला जायचं होतं ते खूप क्राऊड होता तिथे आणि लय आतमध्ये होते. तिथे आमच्या गाडी पार्किंग करायला जागा नव्हती. सो असा विषय झालेला. त्या टायमाला काहीतरी बंद झालं लवकर, नाहीतर होत नाही कधी असं. तर जेवढं मला जमलं तेवढं शूट करायला मी तेवढं दाखवलं तुम्हाला. ब्लॉग जर आवडला असेल तर नक्कीच जाऊन सगळ्यांना शेअर करा, कमेंटमध्ये जय भीम लिहा. आणि खूप खूप धन्यवाद माझा ब्लॉग बघितल्याबद्दल. आणि असंच सपोर्ट करा, असंच आपल्याला प्रोत्साहित करा. आणि अजून जर तुम्हाला कोणता ब्लॉग्स जर पाहिजे असेल कोणते टॉपिकवर तर प्लीज सजेस्ट करा मला टॉपिक. मी नक्कीच तुमच्यासाठी ब्लॉग्स बनवेल. आणि असं सपोर्ट करा. आणि चलो.